श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामी समर्थाची कोणती सेवा करावी? ही सेवा केल्याने लगेच इच्छा पूर्ण होईल. ही सेवा फक्त 3 दिवसाची आहे. तसेच स्वामी आपल्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नाही की मला नैवेद्याला पंचपक्वान्नच बनवा. आपले स्वामी सरळ आणि साध्या स्वभावाचे आहे. स्वामींना फक्त आपल्या भक्तीची गरज असते. तसेच स्वामी महाराजांना कोणतीही वस्तू अर्पण करण्यापेक्षा स्वामींची मनोभावेने आणि श्रद्धेने सेवा करावी. तसेच आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात. नोकरी लागणे, विवाह न होणे, पैसा घरात टिकत नाही, कष्ट असतात. आपण मेहनत करतो पण कधी पैसा हातात येत नाही. तसेच आपण कष्ट करत असतो आणि कधी वाटतं की काहीतरी पडत आहे. अशा वेळी आपल्याला गरज असते ती स्वामीच्या भक्तीची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे आपले स्वामी आपल्या मदतीला नेहमी धावून येतात. तर आपण स्वामींची अशी एक सेवा करायची आहे की ती आपल्या इच्छापूर्तीसाठी मार्ग मोकळा करेल. ही सेवा खूप सोपी आहे, परंतु त्यामागची सेवा अटळ आहे. तर सेवा कशी करायची हे बघूया. ही सेवा तुम्हाला गुरुवारी करायची आहे. जर गुरुवारी ही सेवा सुरू केल्यास तुम्हाला त्याचे फळ लवकर मिळते. तसेच पौर्णिमेला प्रतिपदेला तुम्ही ही सेवा करू शकतात. आपल्यालाही ही सेवा न चुकता सलग 3 दिवस करायची आहे. तसेच सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसावे. तसेच स्वामींसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून उदबत्ती करावी. 1 ग्लास पाणी आणि 1 फूल व खरी साखर किंवा गूळ, शेंगदाण्याचा नैवेद्य तयार ठेवावा आणि मनेभावाने स्वामींना संकल्प करावा आणि तुमच्या इच्छा स्वामींना सांगावा. स्वामी महाराज, माझी ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी आजपासून सलग 3 दिवस ही सेवा करणार आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, अशी प्रार्थना स्वामींना करा. सेवा बघूया. आपल्या हातात जपमाळ घ्या. शांत मनाने मंत्राचा जप सुरू करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप रोज 3 माळा करायच्या आहे. जप पूर्ण झाल्यावर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक अध्याय वाचावा. स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींच्या चमत्काराचे सार आहे. हे रोज वाचल्याने इच्छापूर्तीच्या मार्गातील अडचणी दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात येण्यास सुरुवात होते. तसेच सेवा पूर्ण झाली तर न चुकता स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि स्वामींसमोर प्रार्थना करा. इच्छा पूर्ण होणारच आहे, यासाठी मी तुमचा आभारी आहे असा विश्वास व्यक्त करा. तसेच स्वामींसमोर ठेवलेले पाणी घरातील सर्व व्यक्तींना द्या. 3 दिवसानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर गरजूंना भोजन द्या. दान करा. केंद्रात मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या आणि प्रसाद वाटा. तसेच स्वामींच्या कृपेने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.